नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। आज आपण बघूया एंडोमेट्रियोसिस रिकरन्स म्हणजे नेमकं काय। टेस्ट ट्यूब बेबी क्षेत्रामध्ये काही गाठी असतात, त्या कॅन्सरच्या नसतात, पण ज्यामुळे बाळ व्हायला अडचण असू शकते आणि त्याला एंडोमेट्रियोसिस असं म्हणायचं। एंडोमेट्रियोसिस म्हणजे पाळीचं रक्त ज्या वेळेला उलट्या दिशेने मागे जातं आणि ते नळीमध्ये जाऊन अडकतं, त्याला हायड्रोसॅल्पिंग्स म्हणतो। जर ओव्हरीपर्यंत जाऊन त्याच्या गाठी झाल्या तर त्याला एंडोमेट्रियोटिक सिस्ट किंवा एंडोमेट्रियोमा असं म्हटलं जातं। आता ह्या गाठी ज्या आहेत त्या खूप विचित्र आहेत। म्हणजे काय की ऑपरेशन करून गाठ काढल्यानंतर लगेच परत नवीन गाठ होण्याची शक्यता असते आणि ह्या प्रोसेसला एंडोमेट्रियोसिस रिकरन्स असं म्हणायचं। आता ह्यासाठी मग काय केलं पाहिजे, तर गाठ काढल्या टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे, जेणेकरून पेशंट गरोदर झाली तर परत गाठ यायची शक्यता ही कमी असते। किंवा जर तुम्हाला बाळ नको असेल इतक्यात तर तुम्हाला काही गोळ्या औषधं देऊन ही जी प्रक्रिया आहे एंडोमेट्रियोसिस परत होण्याची ती कृत्रिमरित्या थांबवता येते। हे आहे एंडोमेट्रियोसिस रिकरन्स। धन्यवाद।